माझं नाव प्रज्वल बंजारी आणि आम्ही बालमित्र कला मंडळ विक्रोळीतर्फे आहोत. आमचं हे 54वं वर्ष आहे आणि दरवर्षी आमच्या बाप्पा सकट मी खूप सोशल मेसेजेस देत असतो. कारण आम्ही लहानपणापासून बघतोय ही प्रथा चालत आली, ही परंपरा चालत आली. आमचा बाप्पा आला की आम्ही काहीतरी मेसेज घेऊन येतो लोकांसाठी. हे आमच्या बाप्पाचं वैशिष्ट्य आणि आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. तर हे तुम्ही करत असताना आज कम्युनिकेशन गॅपचा का महत्त्वाचा विषय तुम्ही बोलताय, तर तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला हा विषय का घ्यावा असं वाटला? कम्युनिकेशन एक असा विषय तो एव्हरी सेकंड एव्हरी मिनिट आपल्याला लागत असतो आणि ते जर बरोबर नसेल होत तर खूप काही होऊ शकतं. म्हणजे इफ वी गेट द कम्युनिकेशन राईट तर खूप काही गोष्टी वेगळ्या दिशेला पण जाऊ शकतात, वेगळ्या दिशेला पण जातात, त्याचे रिझल्ट पण मॅटर करतात. म्हणून कम्युनिकेशन हे आपल्याला आधी क्लिअर करून मग जर आपण रिझल्टवर काम केलं तर ते चांगलं होईल असं वाटतं. तुम्ही या सगळ्यासाठी किती दिवसांपासून तयारी करत आहात? तुमची कशा पद्धतीने तुम्ही याच्यासाठी काम केलं आणि तुम्ही सगळ्यांनी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये काम केलं, कॉन्ट्रीब्यूट केलं? आता कॉन्ट्रीब्युशन झालं तर ते खूप सगळ्यांचं, म्हणजे ते आपण मोजू नाही शकत इतक्या लोकांचं आहे आणि ते सगळ्यांनीच सॅक्रिफायसेस केलेलं आहे त्याच्यासाठी. ऑलमोस्ट एक 2-2.5 महिन्यापासून आधीपासून काम होतं. आधी आमचा विषय ठरला जातो, त्याच्यावरची थीम ठरली जाते, मग बाप्पा, मग बाकीचं आतलं डेकोरेशन ठरलं जातं. त्या अकॉर्डिंग आम्ही सगळं करत असतो. या वर्षी तुम्हाला कशा पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया, कारण एवढा चांगला विषय तुम्ही घेता, तर लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात? लोकांच्या प्रतिक्रिया हाच आहेत की त्यांना इथे आले, ते बसले की त्यांना लगेच रिअलाइज होतं की बाबा हां, हे आपल्यासोबत पण घडतंय आणि आपण हे नोटीस होत नाही, ह्यांनी नोटीस करून दिलेलं आहे. तर त्यांची एकदम सरप्राइझिंग रिॲक्शन असते. टाळ्या वगैरे वाजतात आपल्या बाप्पासाठी. जोपर्यंत बाप्पाचा आशीर्वाद आहे तोपर्यंत एकदम मस्त चालतं. मुळामध्ये विषय निवडताना त्यामध्ये मी इनिशिएटिव्ह काही घेत नाही. बालमित्र कला मंडळाची खासियत आहे की काही वेगळं द्यावं, लोकांना प्रबोधनात्मक द्यावं, समाजाचं आपण काही देणं लागतो. केवळ DJ लावणं, लाईटिंग करणं आणि हंगामा करणं या पलीकडे जाऊन काही मंडळं मुंबईमध्ये काम करतात. त्यापैकी एक आहे बालमित्र कला मंडळ. मी गेली 20 वर्ष यांच्याशी असोसिएट आहे, पण मला जाणवलेली गोष्ट अशी की विषयाच्या बाबतीत हे मंडळ खूपच सिलेक्टिव्ह आहे, खूपच चुझी आहे. आपण समाजाचं देणं लागतो त्या अर्थी काहीतरी ह्या 11 दिवसांमध्ये आपण त्यांना काय विषयाच्या माध्यमातून देऊ शकतो यावर ही मंडळी 2.5-3 महिने आधी विचार करतात. आणि त्यातून स्वप्नील सामंत, दत्ता वंजारी, गणेश असेल, ही सगळी मंडळी याच्यावर आधी विचार करून ठेवतात 3-1 महिने आणि मला भेटतात तेव्हा माझ्या हातामध्ये 1.5 महिना असतो की या विषयावर यंदा आपल्याला भाष्य करायचं आहे, अशी ही सुरुवात असते. सर, यावेळेला तुम्ही संवादाचं कमतरता किंवा संवाद मिसकम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशन गॅप याच्यावरती आपण बोलतोय, तर आज ह्या विषयाची निकड का आहे आणि तुम्ही आज एवढ्या सगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोहोचतोय, तर लोकांनी यातनं नेमकं घ्यावं काय? माणसाच्या जगण्याला एक जीव घेणं स्पीड आलेलं आहे, त्यामुळे संवादासाठी लागणारा जो वेळ कमी पडतोय आणि त्यातून विसंवाद वाढतोय. म्हणजे यामध्ये एक उल्लेख असा आहे की कनेक्ट टू डिस्कनेक्ट, म्हणजे पती पत्नी जगाशी कनेक्ट होत असताना एकमेकाशी डिस्कनेक्ट होत आहेत. संवादासाठी लागणारा वेळच नाही त्यांच्याकडे. 14-14, 15-15 तास ते काम करतायत, त्यामुळे ही नाजूक नाते डिस्टर्ब होत आहेत. हेच आईवडिलांच्या बाबतीत, म्हणजे आईवडील आणि पालक आणि पाल्य यांच्या नात्याबाबतीत तेच म्हणता येईल की मुलांना जो दिला जाणारा पुरेसा वेळ आहे तोच पालकांकडे नाही आहे. समाजाला तो वेळ नाही एकमेकाशी समजून घ्यायला. तुम्ही जर ट्रेनमध्ये पाहाल, समाजामध्ये पाहाल, कुठल्या एखाद्या सरकारी रांगेमध्ये पाहाल, तर माणसं बघता बघता हमरी-तुंबीर येतात, कारण तो संयम हरवला आहे. तर या संवादासाठी लागणारा वेळ तुम्ही द्यायला हवा एकमेकाला, अशी मागणी करणारा हा विषय आहे. शिवबानं तो वेळ मावळ्यांना दिला, त्याआधी शिवबाला तो वेळ त्या जिजाऊनं दिला. हा वेळ जर नसता दिला तर महाराज नसते घडले. या लाईनवर हा विषय चाललेला आहे. आणि समाजाने यातून काय घ्यावं, तर समाजानं हा संवाद वाढवल्यामुळे होणारे फायदे. एखादी तुम्ही SRAची स्कीम डेव्हलप करता आणि जेव्हा 100 त्या सभासदांकडे संवाद नसेल, त्या बिल्डिंगचा सांगाडा पण बघायला मिळत नाही किंवा नुसताच सांगाडा बघायला मिळतो, बिल्डिंग बांधलीच जात नाही. पण हा जर संवाद असेल, थोडं तुझं थोडं माझं आणि आपलं, नंतर सगळं मिळून आपलं, ही भावना जेव्हा होईल तेव्हा जग प्रगती करेल. हाच विषय जागतिक पातळीवर तुम्ही बघा, युक्रेन आपल्या मर्जीनं चाललाय, रशिया आपल्या मर्जीनं चाललाय, भारत आपल्या मर्जीनं, पाकिस्तान आपल्या मर्जीनं, अमेरिका आपल्या मर्जीनं चाललाय, रशिया आपल्या मर्जीनं चाललाय. पण हे जर बसले एकत्र तर हे जग किती सुंदर होईल. तर ही म्हणजे तुमच्या
लहानपणापासूनची जी गरज आहे ती अगदी जगाच्या अंतापर्यंत. संवाद ही माणसाची प्रथम आणि अंतिम गरज आहे, म्हणून हा विषय यंदा घ्यावासा वाटला. सर, शेवटचा प्रश्न की गणेशोत्सव हे एक संपूर्ण समाजाला बांधून ठेवणारं एक माध्यम आहे, तर या माध्यमाचा वापर करून की ह्याच्यामधनं लोकांनी अजून कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि गणेशोत्सव हे लोकांपर्यंत संवादाचं माध्यम कशा पद्धतीने होऊ शकतं हे तुम्हाला काय वाटतं? मुळामध्ये 11 दिवस हे असतात, पण त्याच्या आधी 1.5 महिना ही मंडळी काम करत असतात. त्या मंडपामध्ये जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी पाहाल तर 7वी 8वीची मुलं तुम्हाला दिसतील, कामावर जाणारी म्हणजे साधारणतः युवक दिसतील आणि वयस्क सुद्धा दिसतील. ह्या तिन्ही पिढ्या जोडणारं हे मंडळ आहे किंवा हे व्यासपीठ आहे. गणपतीच्या निमित्तानं ही मंडळी 2-3 महिने एकत्र असतात आणि आपले एकंदर तुटलेला संवाद त्यांच्यातला तो ह्या 2-3 महिन्यात इतका घट्ट होतो की ती ऊर्जा घेऊनच ती मंडळी पुढचं वर्षभर काम करत असतात. आणि या माध्यमातून ह्या मंडळाने कितीतरी सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. एक SREची बिल्डिंग उभी राहिली त्या सगळ्यांच्या एका कम्युनिकेशनमधून उभी राहिलेली आहे. आज आपण मुंबईमध्ये बघतो कितीतरी इमारती बांधल्याच जात नाहीत, त्या सोसायटीज म्हणजे डिझॉल्व्ह होऊन जातात आणि ते प्रश्न झोपडपट्ट्यात तशाच राहतात. पण हे एक मंडळ आहे, ह्यानं आजूबाजूला या परिसरामध्ये बघाल तर SREचे डेव्हलप केल्यामध्ये ह्या कार्यकर्त्यांचं मोठं बळ आहे. मला वाटतं गणपती बाप्पाच्या निमित्तानं घडणारा यांचा आपापसातला संवाद आहे तो त्यांना किती बळ देऊन जातो, किती प्रगतीचे रस्ते दाखवत जातो.